आऊसाहेबांची महाराजांची मूर्ती आहे पांढऱ्या पाषाणातली. त्यावेळी मागून एक गाईड चालला, म्हणला की राजे आणि जिजाऊंची ही मूर्ती पांढऱ्या पाषाणातली मूर्ती आहे. सर, या मूर्तीच्या ठिकाणी स्वराज्याला 2-2 छत्रपती देणाऱ्या मासाहेब जिजाऊंचा जन्म झालाय. आज हे सांगताना अंगावरती काटा येतो बरं का. जिजाऊंचा जन्म इथं झालाय. सर करणा मागं सरलो, बघितलं काय अवस्था होती, तर लाईट अजून बघायला मिळत नाही जिजाऊंच्या ठिकाणी. बाकीच्या लोकांचं बघा ना, म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेरच्या देशात जाल, ज्यांचं टिचभर आहे त्याच हातभर जगाला ओरडून सांगायला आपल्या राजाचं आभाळभर आहे, सांगायला फक्त आपण कमी पडतोय. आपण कधी बोललोच नाही, आपण कधी सांगितलंच नाही. हे आपलं दुर्दैव आहे. हे माझं कायम सांगणं आहे. महाराजांकडनं काय शिकायचं तर निष्ठा. अफजल खान नावाचं संकट आलं स्वराज्यावरती. आल्याबरोबर त्याने खुलेआम कत्तली चालू केल्या. अफजल खान आला, खंडोजी खोपडे निष्ठावंत सरदार गेला, फितूर झाला. असंच एक फरमान त्याला खंडोजीला गेलं होतं की तुझी वतन काढून घेईल. वतनासाठी खंडोजी फितूर झाला. इतिहासात खंडोजीचं नाव कुठं बघायला मिळत नाही तुम्हाला. असाच एक होता निष्ठावंत सरदार महाराजांचा. त्याला सुद्धा पत्र गेली, पण ती कधी बिघडली नाहीत. त्यांनी कधी स्वतःची जहागीरदारी रयतेसाठी बहाल केली नाही. त्यांनी रक्त या मातीसाठी बहाल केलं. असंच एक पत्र केलं होतं कान्होजी नाईक जेधेंना. या आमच्याकडं. अफजल खान म्हणतोय य जहागिरी सकट कुटुंब उद्ध्वस्त करून टाका. कान्होजी सामील हो. फरमान घेऊन गेला राजांकडे कान्होजी. आणि कान्होजी जेधे म्हणतात राजाला, राज त्या अफजुल्याचं पत्र आले बर का, मग तू जहागिरी सकट तुझं खानदान उपसून टाकीन. राजे म्हणले कान्होजी जावा की, मग रयतेपेक्षा कुटुंब महत्वाचं आहे, रयतेपेक्षा जहागिरी महत्वाची आहे, जावा, एकटा बास आहे सगळ्यांना. कान्होजी जेधे म्हणतात राजे जेधे आहोत, मावळातले जेधे. आम्ही मेल्यानंतर या रणभूमीवरती ज्या हाड्यातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी हे नाव ऐकू येईल, ती हाड राजे या कान्होजी नाईक जेध्यांची समजा. ही निष्ठा पेरले महाराजांनी. हे पाणी सोडतो वतनावरती, हे पाणी सोडतो जहागिरीवरती. राजे हे पाणी सोडतो माझ्या बायका पोरांवरती. राज हा कान्होजी तुमचा, राज हा कान्होजी स्वराज्याचा. समर्पण सगळं सोडतो फक्त तुमच्यासाठी, याला म्हणायची निष्ठा. तुम्हाला माहिती आहे अफजल खान जेव्हा आला तेव्हा महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत? कुठल्या किल्ल्यावरती? प्रतापगडावरती नाही हो, महाराज राजगडावरती आहेत. राजगडावरती काय करतात? महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब या शेवटचा श्वास मोडतात. संभाजी महाराजांच्या मातोश्री. आणि पत्र हातात आले, उद्या अफजल खान येणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सईबाई साहेबांचं निधन झालं. घाईवरल्या सईबाई साहेब निघून गेल्या. शिवाजी राजांना ते पत्र मिळालं. महाराजांनी आपल्या पोरला बघितलं, घोड्यावरती बसले आणि राजा थेट प्रतापगडावरती गेले. या माणसानं स्वतःचा संसार नाही केला, या माणसानं स्वराज्याचा संसार केला. म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय, याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बायको मरून इथं 2 महिने झाले तरी आपण त्यातनं बाहेर येत नाही. 10 दिवसात माणूस लढायला तयार झाला. एक क्षण सुद्धा वाटलं नाही बायको मेली पोराची, उद्या बाप गेला. अफजल खानाच्या बेटीला बाप मेला, पोरानं काय करायचं? एवढं साठवलेलं कुठं घालवायचं असा आमच्या लोकांना प्रश्न पडतो. एका क्षणात निर्णय. अफजल खान आला ना, मी जाणार. आणि अफजल खानाची कबर या मातीमध्ये महाराजांनी खोदली. महाराजांनी शिवाकाशीत शरणागती पत्करला. बाजीप्रभू देशपांडे पावन खिंड पावन करून गेले. ह्या इतिहासात एक गोष्ट तुम्हाला शिकायला मिळते. बाजीप्रभू देशपांडेंचं ज्यावेळी निधन झालं, ज्यावेळी शिवाकाशीचं निधन झालं, तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांना एक मुलगा होता. फुलाजी देशपांडे. बाजीप्रभू देशपांडेंना तब्बल 9 मुलं, 8 मुलं. त्या 8 मुलांना महाराजांनी स्वतःच्या स्वराज्यात घेतलं. आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या जागी त्यांना सैन्यात घेतलं. अनुकंपाखाली घेण्याची योजना 350 वर्षापूर्वी या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. आजही बाप मेल्यानंतर त्याच्या जागी पोराला घेतलं जातं. योजना छत्रपती शिवाजी महाराजांची. तुम्हाला माहिती आहे पेन्शन मिळते आपल्या
एखादा सरकारी अधिकारी रिटायर झाल्यानंतर त्याला पेन्शन नावाची योजना मिळते. पेन्शन योजना सुद्धा महाराजांनी चालू केली. स्वराज्यामध्ये एखादा सरदार 60-70 वर्षाचा झाला, तलवार त्याच्या हातात जर निष्ठायला लागली तर त्याला रिटायरमेंट दिली जाईल, पेन्शन त्याला दिली जाईल. पेन्शन महाराजांनी चालू केली. आपल्या इकडं जर एखाद्या स्त्रीचा पती मेला, सरकारी अधिकारी असला, तर त्याची निम्मी पेन्शन त्या बायकोला मिळते. महाराजांनी त्यावेळी चालू केलेली योजना आहे. जर सैन्यामध्ये एखादा सरदार लढता लढता मेला, त्याचा रक्तपात झाला, तर त्या पगाराला, त्या सैनिकाला मरताना जो शेवटचा पगार होता, त्या पगाराची निम्मी रक्कम त्याच्या बायकोला पेन्शन म्हणून दिली जाईल. योजना छत्रपती शिवाजी महाराजांची. ही योजना आपण कधी अंमलात आणली का? त्या सिद्धतेनं आपण फक्त महाराजांचा विचार डोक्यामध्ये घेतला. महाराजांची योजना कधी डोक्यामध्ये घेतली का हो? नाही घेत आपण. फार सोप्या सोप्या गोष्टी आहेत. या राजांकडे 2 गोष्टी शिका. मी शेवटचे 10 मिनिटं घेतो, घेऊ का? या राजांकडून 2 गोष्टी शिका. काही घ्या वगैरे न घ्या. जगाच्या पाठीवरती पहिला राजा होऊन गेला, जो शूर होता, जो वीर होता, पण त्याही पेक्षा चारित्र्य संपन्न. जगातला पहिला राजा, चारित्र्य संपन्न. सुपारीच्या खंडाचं सुद्धा या माणसाला व्यसन नाही बरं का. सुपारीच्या खंडाचं बरोबर चारित्र्य संपन्न, स्त्रियांचा आदर करणारा राजा. स्त्रियांचा आदर कसे करायला शिकले हो? राजे एकदा लहान होते आणि पडद्याच्या आडून महिलांचं नृत्य बघत होते. ही खबर आऊसाहेबांना कळाली. आऊसाहेब गेल्या बरोबर बाळ राजांच्या पाठीत एक धपाटा टाकला आणि आऊसाहेब म्हणाल्या, राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही, तर राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे. माझं कायम सांगणं असतं, आता ताई आहे तिथं, स्त्रियांना माझं कायम सांगणं आहे, जर तुम्हाला कुणी हात लावला तर तुम्ही आई ग करता कामा नये, पण ज्यानं तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. आता महिला नाहीत येतं, मला कायम प्रश्न विचारतात बरं का. आता तुम्ही म्हणणार महिलांच्या बाजूने बोलायला पाकिट नेमके याला दिलंय कुणी, की बाबा तू नेहमी सांगत असतोस की स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं. एका वाक्यात पटवून सांग, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. तुम्ही सांगता की सांग तू माझ्यासाठी काय केलंस. सासऱ्याला सांगितलं होतं 2 कपाट आणायला, बेण्याने 1च कपाट दिले. म्हणताय का नाही घरात गेल्यावरती? होय म्हणा की, म्हणतायसा तुम्ही सगळेजण. ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. आज बायका नाही त्या घरात गेल्यावरती खुश होतील. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे स्त्रियांनी, तुमच्या बायकांनी तुमच्यासाठी काय केलं. लक्षात ठेवा, हात तिचे आहेत, हात तिचे आहेत, बांगड्या मात्र आजही तुमच्या नावाचे आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र ददनाजी तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र ददनाजी तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र ददनाजी तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र ददनाजी तुमच्या नावाचा नाही. यापेक्षा स्त्रीने आणखी काय करावं? यापेक्षा तुमच्या घरातल्या महिलांनी आणखी काय करावं? कोणी म्हणतं मग मला शिवाजी महाराज व्हायचा, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. अहो ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली ही आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला. तो जिजाऊचा शोभा झाला. शाहिस्तेखानाची बोटं छाटली सगळ्याला माहिती आहे, त्याच्या पलीकडचा इतिहास नाही वाचत आपण. जेव्हा शाहिस्तेखानाची बोटं छाटली त्यावेळी शाहिस्तेखान सगळीकडे धावत आणि पळत होता. त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, ओ नरदम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तर शाहिस्तेखान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली. ए पगली तुम चुप कर. ए पगली, ये सिवा किसी की उंगली काट सकता है. ए सिवा किसी की उंगली काट सकता है. ए सिवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. प्रबोधनकार ठाकरेंचं एक सुंदर वाक्य. ते असं म्हणतात की दादांना तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल,
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. एवढा शुद्ध राजा आहे. खर तर महाविकास आघाडीचं पहिल्यांदा कौतुक केलं पाहिजे. का केलं पाहिजे? पक्षाचा नसताना कार्यकर्ता तुम्हाला सांगायला लागला, एखादा माणूस सांगायला लागला, एखादा जनतेचा माणूस तुम्हाला सांगायला लागलाय. कौतुक का केलं पाहिजे? कारण महाविकास आघाडीनं आज वडगावमध्ये शिवव्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला. अनेक लोक अनेक कार्यक्रम आयोजित करतात. तुम्ही शिवव्याख्यानाचा केला, याचा अर्थ साहेब तुमच्या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते माफ करा पण नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी पोर नाहीत, ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी पोर आहेत. माझी गोळी बरोबर लागली. वाईट वाटतं साहेब, वाईट वाटतं. ज्या माणसानं इथल्या मायमाऊलींचं रक्षण केलं त्या माणसाच्या जयंतीला मागं मूर्ती असते, पुढं डॉल्बी डीजे वरती गाणी लावलं जातात. शिला जवान झाली, मुन्नी बदनाम झाली, पिंकी पैसेवाली झाली, आणि आपल्याच बायका पोरांची लखतर आपण गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली. काय वाटत असेल महाराजांना? आपल्या पुढं महिलांचं नृत्य अनेक ठिकाणी बघायला मिळतात. काय महाराजांच्या मनाला काय वाटत असेल? का लढलो या येड्यांसाठी? का बलिदान दिलं इथल्या माझ्या प्रत्येक मावळ्यांनी? महाराजांना हे कधीच पटलं नसतं. महाराज जर आज असते तर आपण कसले अनुयायी? आपण फक्त महाराजांना पुस्तकामध्ये पैशांसाठी मतांसाठी विकून घेतले. महाराजांना आचरणात कधी आणलं नाही. महाराजांकडे अनेक गुण होता. तो म्हणजे मगाशी सांगितलं की सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. सुपारीच्या खंडाचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यातली 60% लोक व्यसन करतात. आत्ता लिहून देतो, नसतील तर आजचा कार्यक्रम मोफत करतो आपण व्यसन. का हो? ज्या तोंडून आपण शिवरायांचं नाव घेतो, ज्या तोंडून आपण संभाजीराजांचं नाव घेतो, ज्या तोंडून आपण आपल्या आईचं नाव घेतो, त्या तोंडून व्यसन करावं, त्या तोंडून गुटखा खावा, मावा खावा, मिळतं काय हो यातून? महाराजांचा सगळ्यात जास्त अपमान कोण करतोय? तुम्ही आणि आम्ही करतोय. सोलापूरला कार्यक्रमाला गेलो होते, काय माणसानं मला सहज विचारलं, दादा सांग म्हणला दारू तू कायम सांगत असतो दारू बाद असते, एकदा सिद्ध करून सांग म्हणला दारू बाद असते. आजपासून मी दारू सोडली. म्हणलं ठीक आहे म्हणलो, पण मी काय घेत नाही म्हणलो. ना सिद्ध कर म्हणला. म्हणलो बाबा 2 ग्लास काचेचे ग्लास आण. त्यानं 2 काचेचे ग्लास आणले. साहेब एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं, दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या, आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. मी म्हटलं बघ बाबा दारू बाद एवढी असते, किड्या मुंग्या मेल्यात. म्हटलं मला समजलं. म्हणलं एखादं तरी बेनं सुधारलं. म्हणलं तुला काय समजलं? म्हटलं दादा दारू पिणं हे किड्या मुंग्याचं काम नाही. म्हणलं त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. आपल्या कोल्हापूरच्या आजीबाईवर का फार सुंदर असं म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे नेमके होते तरी कसे? सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण मागं नाही हटे. आताची मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण पिणं मागं नाही हटे. काय संस्कार घेतोय हो तुम्ही? महाराज फक्त तलवारीच्या पलीकडे जाऊन बघायला शिकलं पाहिजे. महाराज हे फक्त एक राजे नव्हते बरं का. महाराजांना माझ्या अर्थानं समजलेला अर्थ असा की जगाच्या पाठीवरती पहिला माणूस आहे जो प्रचंड मोठा राजकारणी आहे. महाराजांसारखं राजकारणात उभ्या जगाला कोणाला जमलं नाही आणि जमणारही नाही. प्रचंड मोठे राजकारणी आहेत, त्याबरोबर महाराज प्रचंड मोठे उद्योजक आहेत. महाराजांनी इंडियन नेव्हीची स्थापना केली. आज गुगलवरती मोबाईल काढून सर्च करा, द फादर ऑफ इंडियन नेव्ही, एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी नेव्ही स्थापन केली, सिंधुदुर्ग किल्ला स्थापन केला. किल्ल्यावरती गेल्यावरती सतत एका सरदाराने विचारलं महाराजांना, महाराज तुमच्या पाय या सिंधुदुर्ग किल्ल्याला परत लागतील का नाही मला माहिती नाही. महाराज एक इच्छा या माणसाची. हा बोल ना महाराज, तुमच्या पायाच्या हाताचे ठसे फक्त या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती उठवा महाराज. त्या ठशांचे दर्शन घेऊन आम्ही कायम या रयतेसाठी बहाल करू स्वतःला. फक्त पायाचे ठसे आज गेल्यावरती सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बघायला मिळतात, हाताचे ठसे बघायला मिळतात. हे महाराजांची प्रेरणा आहे हो. अहो फार सुंदर. मी साहेब आपण कधीतरी केसरी टूर्स वगैरे असतात की जपानला गो टू जपान, गो टू थायलंड, गो टू अमेरिका, हे टूर्स कधीतरी बघतो. मी मध्यंतरी गेलो होतो रायगडला. एक मित्र मला भेटला तिथला. आता बारकं पोरगं होतं ते, 12 वर्षाचं, 12-13 वर्षाचा मुलगा होता, बारकं होतं ते. त्याचा भाऊ इंग्लंडला असतो. तो म्हटला दादा माझी एक इच्छा आहे म्हणला, मला उद्योजक व्हायचं आहे म्हणला. म्हणलं हो म्हणलं मी काय मदत करू? दादा मला असं वाटतं, मला अशी कल्पना आहे, तुला काय वाटतं? दादा मी आजपर्यंत ऐकत आलोय की चला अमेरिका फिरून येऊ, चला इंग्लंड फिरून येऊ. दादा मी असं करणार आहे, इंग्लंडची अमेरिकेची लोक तिकडे जाऊन बॅनर लावणार आहेत, चलो रायगड चलो रायगड म्हणून. तिकडची सगळी लोक विमानातून इकडे घेऊन येणार, हिता आणणार. इंग्रज सगळे इकडे आल्यावरती त्यांना खालनं वरती रोपवे नाही दादा चालत नेणार म्हणला.
चांगला 5 तासात चालत नेऊन घाम काढणार म्हणला आणि किल्ल्यावरती सगळा किल्ला फिरून दाखवणार. शेवटी त्या इंग्रजांना सगळ्यांना घेऊन राजांच्या समाधीपाशी जाणार आणि त्यांना सांगणार, हाच जगाचा राजा ज्यांनी 350 वर्षापूर्वी तुमच्या बापाची जिरवली होती. काय मोठी कल्पना आहे हो. म्हणजे विनोदाचा भाग सोडा, कल्पना काय, तिथली माणसं इकडे आणतो आणि तिथल्या माणसांना इकडचं पर्यटन आम्ही धावतो. इथल्या माणसांनी रयतेसाठी काय बहाल केलंय त्या माणसांना दाखवतो. जगात सगळ्यात जास्त पुतळे महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकामध्ये आपल्याकडे बघायला मिळतात. जगातले सगळ्यात जास्त पुतळे कर्नाटकमध्ये आहेत. जन्म महाराजांचा महाराष्ट्रात, सगळ्यात जास्त पुतळे कर्नाटकात. आपली माणसं करतात काय? आपल्या माणसांना म्हणजे काय म्हणतो की पिकतं तिथं विकत नाही. आपल्याकडे तसंच झालं. एवढा मोठा माणूस आपल्याला कधी कळाला नाही, तो माणूस आपण समजून घेतला पाहिजे. त्या माणसाकडनं आपण इतिहासातून काहीतरी घेतलं पाहिजे, तरच आपल्या पिढ्यांना प्रेरणा मिळणार आहे. जाता जाता एवढंच सांगतो, फार लांबचं सांगत नाही, की माझं वडिलांना एक 40 लाखाचं माझं घर बांधले. मोठेपणा सांगत नाही साहेब. जन्मल्यापासून आत्तापर्यंत मी आता 22-23 वर्षाचा आहे. 23 वर्षात मी माझ्या घरात TV बघितलेला नाही. TV नावाची गोष्ट माझ्या घरातच नाही. तुम्ही कधी या, माझ्या घरात तुम्हाला TV बघायला मिळत नाही. माझ्या वडिलांनी 40,000चा TV बसवला नाही, पण माझ्या वडिलांनी 40,000ची छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं माझ्या घरात जरूर आणून ठेवलीत. कधी पण या, तुम्हाला माझ्या घरात सगळीकडे पुस्तकच बघायला मिळतील. जिथं TVचा कॉर्नर असतो तिथं सुद्धा मी पुस्तकं नेऊन ठेवलेत. फार लोक येत नाहीत आता घरी, पुस्तकच बघायला मिळतात. आयुष्यात आपण आपल्या पोराला 10 रुपयाचं पुस्तक घेऊन जातो. आपल्या पोराला 10 रुपयाचं काय कॅडबरी वडापाव घेऊन जातो. इथून पुढे 10 रुपयाचं गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक घेऊन जावा. 10 रुपये 20 रुपयाची किंमत आहे त्या पुस्तकाची. ते पुस्तक आपल्या पोराला द्या आणि त्याला सांगा की बाबा, असा एक माणूस होऊन गेला, फक्त व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकू नकोस. असा एक माणूस होऊन गेला ज्या माणसानं स्टेटस निर्माण केलं. आज आपण फक्त व्हॉट्सअपला स्टेटस टाकतो. किती सेकंद टाकतो? लईत लई 24 तास, 1 दिवस टिकतो. 1 दिवसानंतर संपून जातो. मदर्स डे, फादर्स डे 1 दिवसानंतर संपून जातो. स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात असं स्टेटस निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक माणूस होऊन गेला, ज्या माणसानं स्वतःचं स्टेटस निर्माण केलं. 350 वर्ष होऊन गेली. आज इथली माणसं त्या माणसाचं स्वतःचा स्टेटस त्या माणसाचं स्टेटसला ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. कर्तृत्व तसं आहे. काय घ्या अगर न घ्या, एवढी गोष्ट घेऊन जावा. आज महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव काय माहितीये साहेब? आपल्या भागात पाऊस पडत नाही. आपण म्हणतो आमच्या भागात पाऊस पडत नाही. का पडत नाही माहितीये? वृद्ध लोक आहेत तिथं. पाऊस यासाठी पडत नाही, आपल्या शेतकऱ्यांचं पाप आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडत नाही याचा अर्थ आपण म्हणतो महाराष्ट्रावरती मेघराजा बरसनच झालाय. मेघराजा नाराज झालाय का? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं पाप आहे. काय पाप आहे? अनेक उद्योजक आहेत तिथं. आता SS मोबाईल शॉपीचे आमचे ते दादा आहेत, त्यांना विचारा, कधीतरी दुकानात गेल्यावरती आपण दुकानाच्या पाया पडल्याशिवाय कधी आत जातो का रे? नाही जात आपण. एखादा उद्योग समूह असला, कारखान्याचा चेअरमन सुद्धा कारखान्याच्या पाया पडल्याशिवाय आत जात नाही. शेतकऱ्यांच्या लेखांनो, शेतीच्या पाया कधी पडला का रे? नाही पडत. आपण या आपल्या मातीचं दुर्दैव आहे. हे इथल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. ज्या मातीनं आपल्याला पिढ्यानपिढ्यांचा उद्धार केला, ज्या मातीनं आपल्या वंशांचा उद्धार